नमस्कार मित्रांनो, माझं नाव पांडुरंग वाघमारे आणि मी सोशल मीडियावरती काम करतो. म्हणजेच यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं, रील्स करणं, इकडे तिकडे उड्या मारणं, काहीतरी कोणाची तरी मिमिक्री करणं. मग असलं केल्यावरती माझे पण 2-4 फॅन जमा झाले सोशल मीडियावरती आणि ते फॅन मला रिअल लाईफमध्ये भेटले. पण फॅन भेटले ते भेटले, पण एक फॅन एक नमुन्याचा भेटला. आणि हा जो किस्सा आहे तो माझ्या लाईफमधला खरा झालेला किस्सा आहे. तर सगळ्या स्टार्टिंगला मी बारामतीच्या असंच भर चौकामध्ये 2 व्हीलरवरती जात होतो. विषय असा झाला की एक असा भला मोठा ढोला माणूस गाडीवरती ओव्हरटेक करून मला पुढं असा बघत गेला. असा बघत माझ्याकडे गेला. मी त्याच्याकडे त्याची तब्येत बघून आणि तो मला म्हणजे मला असा ओव्हरटेक करून पुढे गेला. मला वाटलं मी ह्याला कट मारला, बहुतेक काहीतरी झालं, लोचा झाला, पुढे येणार, तो मला अडवणार आणि कुत्रीच्या आयगत मारणार ही माझ्या मनात भीती. गाडी अशी आडवी लावली त्यांनी आणि गाडी थांबवली. म्हणला थांब 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 थांब. गाडीची चावी काली पटकीनं उतरला, माझ्याजवळ आला. माझ्या छातीत धाकधूक. आता काय होतंय, काय म्हणतोय, कट मारला काय की माझ्या तर लक्षात येईना, हाणतोय काय की. एकतर आपली असली तब्येत काटकोळी. त्यांना म्हणलं हा बोला ना. तू ते यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो तूच ना रे पांडुरंग वाघमारे? म्हणलं हा मीच. अजय आईला सका कसला फॅन आहे राव मी तुमचा. असा गळ्यात मिठी मारली त्यांनी, मला काटून दाबून धरलं आणि त्यांनी एवढी तारीफ केली माझी. कुठं माझ्या श्वास एक बाई होती आणि तिची एक मुलगी होती आणि नेमकं मी बाजारात काहीतरी घ्यायला गेलो होतो आणि माझ्याबरोबर शंभू पण होता. विषय असा झाला, शंभू म्हणजे माझा भाचा. विषय असा झाला, मला गडबड कशाची तर होती कारण वरनं पाऊस येत होता, मला पटकीनं घरी जायचं होतं. आणि घरी जायचं असताना ती फॅन अचानकच भेटली आणि ती म्हणली मम्मी ती युट्यूबवर असते ते. मम्मी पण माझे व्हिडिओ बघत होती. मम्मी पण म्हणली अगं बाई चल फोटो काढू. हे सगळं मी बघत होतो आणि अचानक आले. आता कसं आहे मित्रांनो माहिती का, फॅन भेटले की त्यांना वेळ द्यावा लागतो, त्यांच्याशी 2-4 गोष्टी बोलाव्याच लागतात कारण ते आहे तर आपण आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक फॅन भेटला कसा पण भेटू द्या, मी त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असतो. मग आता ती बघा, मुलगी आणि आई दोघीजण भेटल्या. मला म्हटलं की सेल्फी काढायचा आहे. मी म्हटलं हो काढा लवकर, मला पण जायचं आहे. आता त्या बाईचा जो मोबाईल होता, त्या बाईचा मोबाईल खूप जुना होता. वरनं पाऊस पडत होता आणि पावसामुळे तिची स्क्रीन चाला नाही, दाबती स्क्रीन वाढव झालं दाबती. मी तिच्याकडे बघतोय. भर बाजारामध्ये आम्ही सगळेजण थांबलोय. आता ती बाय पळत आली सेल्फी काढण्यासाठी. ही आजूबाजूच्या 4 माणसांनी पण बघितलेलं असतं. ते माणसं पण माझ्याकडे बघतायत, ती पोरगी माझ्याकडे बघते. माझ्या बाजूला शंभू आहे, वरनं पाऊस चालू आहे आणि ती बाय मोबाईलमध्ये स्क्रीन चाला नाही तिची. कसा तरी पदराला पुसलं तिने, स्क्रीन चालू झाली. लॉक काढताना लॉक दबना व्यवस्थित. मला घाई जायची, तिची स्क्रीन काढायची. 4 माणसं माझ्याकडे बघतात आणि मी त्या बाईला बघून माझी अवस्था बघा नुसती म्हणजे घाय. आता कधी लॉक निघन आणि कधी माझा फोटो काढेल असं झालं मला. बाईने कशी तरी स्क्रीन लॉक काढलं माझ्या जीवाला. म्हणलं हा घ्या फोटो. तोपर्यंत फोटो ओपन करूस तर मी त्या मुलीला नाव विचारलं, बाळा तुझं नाव काय? ती म्हणली नेहा. अच्छा नेहा नाव आहे का तुझं? बाळा कितवीला आहेस? मग मी म्हणजे त्याच्यामध्ये वेळ घालवत होतो की आत्ता हिचा कॅमेरा ओपन होईल तोपर्यंत आपण काहीतरी टाईम स्पेंड करावा, कारण गपचूप वर राहणं हे पण चांगलं दिसत नाही ना. मग त्या बाईनं कॅमेरा काढला. कॅमेरावरती जे बटन दाबलं कॅमेरावरती ते दुसरीकडे गॅलरीत टच झाला. परत तिथून माघारी यायला तिला वेळ गेला. 4 माणसं माझ्याकडे बघत होती, वरनं पाऊस चालू होता. पुन्हा वेळ घालवण्यासाठी मी पुन्हा त्या मुलीला विचारलं, बाळा तुझं नाव काय? त्या बाळाने पुन्हा सांगितलं, माझं नाव नेहा. बाळा कितीला आहे? 2रीला आहे. बाळा पप्पा काय करतात? तेवढ्यात ती म्हणली हा निघला कॅमेरा निघला, धरा फोटो काढू. म्हणलं देव पावला, लवकर काढा म्हणलं, पाऊस येतोय. तिने फोटो काढायला कॅमेरावर घेतला. ते कॅमेराचं बटन दबना. मी म्हटलं थांबा बाय मी दाबतो. म्हणली नको मीच दाबते. कॅमेराचं बटन दाबलं ते दाबलं. वरनं तिथं टायमर चालू होता 10 सेकंदाचा. 10 सेकंद माझं तोंड असंच.
मी म्हणलं फोटो का निघा नाही. हळूच बघितलं वर टायमर चालू होता. 10, 9, 8, 7. माझं तोंड असंच. जेवढी स्माईल होती तेवढी उतरायला लागली आणि फोटो निघला. शेवटी निघला. माझ्या जीवात जीवा आला. 4 माणसं बघणारे पुन्हा तिकडे त्यांच्या कामात गुंतून गेले. निघला. बायला म्हणलं धन्यवाद, येतो. ते म्हणले थांबा. आता काय झालं? फोटोच क्लिअर नव्हता निघला. फोटोच ब्लर निघला. म्हणले थांबा अजून एकदा. म्हणलं थांबा बाय, मी टायमर काढतो, लवकर फोटो तर निघा. त्याचा मोबाईल घेतला. मला ते बटन दमाना. टायमर काढला बळच आणि पुन्हा वरती घेतला. पण तिचं काय झालं, चुकून लॉकचं बटन दाबलं. मोबाईल पुन्हा लॉक झाला. आता मला सांगा, पुन्हा लॉक मोबाईल झाला म्हणजे सगळी प्रोसेस पहिल्यापासून. मोबाईल लॉक काढायचं, त्याला लॉक टाकायचं, कॅमेरा ओपन करायचा, फोटोचं ऑप्शन निवडायचं. पहिला जेवढा वेळ गेला तेवढाच वेळ जाणं हे मला माहीत होतं आणि फॅनचं मन नाराज नव्हतं करायचं मला. म्हणून मी पुन्हा वेळ घालवण्यासाठी त्या मुलीला विचारलं, बाळा तुझं नाव काय? बाळ माझ्याकडे रागात, मी नावच विचारायचं सोडून दिलं. मला आता गप काशी करावं, गप्प बसावं, जेव्हा होईल तेव्हा होईल. पाऊस वरनं पडत होता, जाम भिजलो होतो. 4 माणसं माझ्याकडे बघत होती. गप बसलो. जेव्हा निघल तेव्हा निघल. बळच त्या बाईनं पदराने फोन पुसून कसं तरी लॉक काढलं, कॅमेरा ओपन केला आणि शेवटी फोटो घेतला. बळच हसलं, त्या बाईला धन्यवाद म्हणलं आणि तिथून निघालो. हा झाला दुसरा फॅनचा प्रकार. आता तिसरा फॅनचा प्रकार तुम्हाला सांगतो. काय फॅन्स ना मित्रांनो कन्फ्यूजवाले असतात. कन्फ्यूज म्हणजे कसं की आपल्याला मोबाईलवरती कुठेतरी बघितलेलं असतं पण रिअलमध्ये बघितल्यावर त्यांना लक्षात येत नाही. कारण मोबाईलवरती आपण कसे पण येडे चाळे करतो पण रिअलमध्ये एकदम सभ्य असल्यासारखं. त्यांना ओळखूच येत नाही की बाबा हा तोच असेल. मग असे पण फॅन मला भेटले. मी रस्त्याने जात असताना एक जण मला कसा बघतो, हे अरे तो बघ. म्हणजे मी पूर्ण जाईपर्यंत जेव्हा मी रस्ता क्रॉस करून त्यांच्या नजरे आड होतो तेव्हा म्हणतात, अरे अरे हा तोच होता, तोच. अरे तो नाही का, तो 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 त्याला माहित पण नसतं तो 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 म्हणजे तो कोण. एकदा असंच झालं. एका मित्राला भेटायला गेलो. तो माझा फार मोठा फॅन. त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता आणि तो माझा फॅन असल्या कारणाने तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या मित्राला तो सांगत होता, अरे ह्यांना ओळखलं का? अरे हे लय मोठे फॅन, लय मोठे कलाकार आहेत, मी ह्यांचा खूप मोठा फॅन आहे, यांना ओळखलं का? माझी रिॲक्शन, ह्यांना ओळखलं का? त्यो नाही ओळखलं. कोण आहे? माझं जेवढा आनंद होता माझा तेवढा असा. दुसरे अजून फॅनचे प्रकार बघितले मित्रांनो. कुठून तरी माझा नंबर शोधून काढतात. नंबर शोधून काढल्याच्या नंतर फोन लावतात मला आणि मी फोन उचलला. मी आपलं सहज प्रत्येकाला बोलतो, हा हॅलो कोण आहे बोला. हा मी तुमचा लय मोठा फॅन आहे. कट. अरे कुठून बोलतोय या, कोण बोलतोय, नाव सांग, बाकीच्या काय गोष्टी बोल. काहीच नाही. फक्त खूप वेळा झाले माझ्याबरोबर, फक्त फोन करता, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. लगेच कट. लय वेळा झालंय असं. ह्याच्या विरोधात म्हणजे दुसरे फॅन असे असतात की फोन करतात, तास तास फोन ठेवत नाहीत. त्यांच्याबरोबर गप्पाच माराव्या लागतात. असं वाटतं की तो आपला नातेवाईकच आहे, कोणतरी शेजारचा. एवढी चौकशी करतात. हा हॅलो पांडू भाऊ, हा कसं आहेत, मस्त आहेत का? हा म्हणलं पाऊस पाणी कसं आहे? मला पण बोलावंच लागतं. हा मस्त मजेत, पाऊस पाणी वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत. हा मग झालं का जेवण, झालं का? जेवण 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 झालं? हो 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 झालं झालं जेवण झालं. हा मग भाजी काय केलती? भाजी हा भाजी काय केलती? हा भाजी हा बटाट्याची केलती. हा मग या ना आमच्याकडे कधीतरी, परभणीला या ना. आता मी राहायला बारामती, परभणी 400 किलोमीटर दूर. मी तिकडं कशाला जाऊ? आता ठीक आहे, फॅनचं प्रेम असतं, बोलवतात पण बोलावं लागतं. हा मग दाजी कशी आहे? दाजी हा दाजी पण ठीक. हा ताई कशी? ताई हो तर ताई पण ठीक. हा मग शेतीमध्ये काय लावलं आता? काय म्हणते, पाऊस पाणी वातावरण कसं काय? एवढ्या चौकशा करतात मित्रांनो. असं वाटतंय माझ्यापेक्षा त्याला जास्त माझी काळजी आहे.
अख्ख्या खानदानाचं विचारून बसतंय, ताई दाजी जमीन जुमला गाव मित्र कुत्र सगळं विचारून बसतंय. असं वाटतं तो माझ्या शेजारीच राहतंय, एवढं विचारतंय. म्हणजे असे काय लोक प्रेम करणारे असतात. कसं असतं सोशल मीडियावरती काम करत असताना, आपण मोबाईलवरती व्हिडिओ बनवत असतो, लोक आपल्याला हजारो बघत असतात, लाखो बघत असतात, पण आपण त्या लोकांना बघू शकत नसतो. विषय हाच आहे मित्रांनो. तुम्ही आमच्यावरती सोशल मीडियाद्वारे, यूट्यूबद्वारे, मोबाईलद्वारे प्रेम करता. खूप बरं वाटतं की तुम्ही एवढे सारे माझ्यावरती पण प्रेम करता आणि असे फॅन्स भेटतात आणि असे रिअल किस्से घडतात माझ्याबरोबर. पण मी प्रत्येकाला वेळ देतो आणि प्रत्येकाशी बोलत असतो. असं नाही की फोन लगेच कट केला काय नाही, पण ते 2 शब्द का होईना बोलून मी फोन ठेवत असतो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे काय, थांबा एक फोन आला वाटतं, बहुतेक फॅनचा.